खेड आळंदी मतदारसंघातील सर्व बांधवांना, भगिनींना, युवकांना, उद्योजकांना या ठिकाणी माझी लोकप्रतिनिधी या नात्यानं नम्र विनंती आहे की उद्या 9 ऑगस्ट रोजी 9 वाजता तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर चौकामध्ये आपलं चक्काजाम आंदोलन आपल्या सर्वांच्या माध्यमातून होणार आहे। हे आंदोलन सर्वपक्षीय आहे, कुणा एका पक्षाचं किंवा कुणा एका व्यक्तीचं नसून आपल्या खेड तालुक्याच्या विकासाला जर चालना द्यायची असेल आणि त्याच माध्यमातून उद्योग व्यवसायामध्ये अधिकची वाढ करून सुबकता आणायची असेल, त्याचबरोबर विद्यार्थी असतील, कामगार असतील, उद्योजक असतील आणि शेतकरी बांधव असतील, यांना कमी वेळामध्ये पुणे ते नाशिकचा प्रवास असेल, या सगळ्या गोष्टीचा जर भविष्याचा विचार केला तर ही रेल्वे मंजूर होऊन सुद्धा केंद्र सरकारनं रद्द करण्याचा घाट घातलेला आहे। ही पुन्हा त्याच मार्गावर आपल्या पुणे, चाकण, राजगुरुनगर, मनसर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर, नाशिक हाच मार्ग पूर्ववत व्हावा म्हणून या ठिकाणी सर्व या भागातील आमदारांची आमची मागणी आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यावर शासनाची एक कमिटी नेमली आणि तिचा 2 महिन्यात अहवाल येणार आहे। तत्पूर्वी शासनानं आपण रद्द केलेली रेल्वे पुन्हा पूर्ववत याच मार्गाने व्हावी म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी चक्काजाम आंदोलन करायचं आहे। मोठ्या संख्येनं आपण सर्वजण उपस्थित राहा। आपल्या आजच्या या 2 तासाच्या वेळेमुळे भविष्यात पुढच्या पिढीला या ठिकाणी न्याय मिळणार आहे। यापूर्वी आपल्या खेड तालुक्यामधून 2-3 ठिकाणी रेल्वेचं नियोजन करण्याचा प्रयत्न शासन करत आहे। त्या कुठंच ही रेल्वे सोडून, पुन्हा नाशिक रेल्वे सोडून कुठलीही रेल्वे आम्ही खेड तालुक्यातील जनता होऊ देणार नाही आणि त्यामुळं दुसऱ्या कुठं अलाइनमेंटचा विचार करू नये की जेणेकरून शेतकऱ्यांवर अन्याय होईल आणि पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भात उद्या बहुसंख्येनं आपण तळेगाव चौकात यावी ही नम्र विनंती। रामकृष्ण हरी।